सगळ्यात प्रथम जे आहे ते पळता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला नेम धरून दगड मारता आला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सुटता आलं पाहिजे जर तुम्हाला पकडलं गेलं, किंवा मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्रदेवो भव हे कुठं दिसलं नाही. जी मिळेल ती गोष्टीने आपल्याला स्वसंरक्षण करता आलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या तलवारीचं वजन किती होतं? बरोबर. मावळे लढत असतील का 50 किलोची तलवार घेऊन? शिवाजी महाराजांनी ज्या शस्त्रांच्या जोरावर हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते शस्त्रच माहीत नव्हतं, आणि त्याच्यामध्ये अनेक चुकीच्या कल्पना पण घुसवल्या गेल्या. आत्ताच 2025 संपला. अख्ख्या वर्षभरामध्ये पहलगाम मध्ये आतंकवादी हमला झाला. गेल्या महिन्यामध्ये 1200 पेक्षा जास्त मुलं मुंबईमधून बेपत्ता झाली. त्याच्यामध्ये 82 मुलं होती जी अजूनही मिळाली नाही. त्याच्यापैकी 62 मुली होत्या. त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये दीपू चंद्र दास याला बांगलादेशमध्ये फक्त ईश्वरावरती काहीतरी किरकोळ कमेंट केली म्हणून त्याला क्राऊडने मॉब लिंचिंग करून मारून टाकलं. आणि येता जाता आपल्या इथं सरतनसे जुदा हे नारे तर दररोज लागतच असतात. आणि अशा कित्येक घटना आहेत की ज्याच्यामध्ये हिंदू गोरक्षकांचं सुद्धा मॉब लिंचिंग होतं. या सगळ्या घटना मी तुम्हाला का सांगितल्या? कारण की याच्यामध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे, आणि ती म्हणजे हिंदू माणूस स्वतःचं संरक्षण नाही करू शकत आहे. आणि हेच संरक्षण करण्यासाठी आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास आपण आठवला पाहिजे. या इतिहासामधून आपण काय प्रेरणा घेऊ शकतो? तर ती म्हणजे शिवकालीन युद्धनीती, युद्धकला, शस्त्रकला. आपण आजच्या काळामध्ये सुद्धा जर ही शस्त्रकला जर शिकलो तर आपण स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतो. अरे आपण किती वर्ष पोलिसांवरती डिपेंड राहणार आहे? एक पोलीस 500 माणसांच्या मागे एक असतो. एक पोलीस सक्षम आहे का आपल्याला वाचवायला? आपल्याला स्वतःला सक्षम बनवावं लागेल. आणि याच्याच अनुषंगाने आज आपल्या पॉडकास्टमध्ये स्वतः नितीनजी शेलार हे आहेत की ज्यांनी राष्ट्रवीर संघाची स्थापना केली आहे, ज्याच्यामध्ये ते शिवकालीन युद्धकला शिकवतात विद्यार्थ्यांना. स्वतः 8 जिल्ह्यांमध्ये 43 पेक्षा जास्त त्यांच्या शाखा आहेत आणि आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी शिवकालीन युद्धनीती शिकवलेली आहे, युद्धकला शिकवल्या आहेत. आज आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत की ही युद्धकला शिकणं का गरजेचं आहे, ही शिवकालीन जी युद्धकला आहे याचं महत्व काय, ही कशी शिकायची, त्यांची शाखा कशी जॉईन करायची, आणि आपल्या पाल्याला, आपल्या मुलांना मुलींना सेल्फ डिफेन्स कसा आत्मसात करता येईल, याच्यासाठी आज आपण ही पॉडकास्ट रेकॉर्ड करत आहोत. तर चला स्वागत करूया नितीनजी यांचं. नितीनजी नमस्कार. नमस्कार. आपण गेले 20 वर्षांपेक्षा जास्त आपण युद्धकला स्वतः शिकत आहेत आणि शिकवत सुद्धा आहेत. हा पूर्ण प्रवास आपल्या प्रेक्षकांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कृपया सांगा. युद्धकला ही शिकणं का महत्वाचं आहे, आणि आपण जी संघटना उभी केली, अनेक शाखांची जी आपण स्थापना केली, या संघटनेची पण थोडीशी माहिती प्रेक्षकांना द्या. मुळात माझ्या युद्धकलेची जी सुरुवात झाली ती माझ्या आडनावापासून, कारण माझं आडनाव शेलार, आणि बरेच जण मग ते शेलार असल्यामुळे शेलार मामा म्हणत होते. शेलार मामा कोण होते हेच मला माहित नव्हतं. पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचे एक मावळे होते एवढं इथपर्यंत माहिती होतं. पण त्यांनी मुलांना तानाजी मालुसरे असू देत किंवा सूर्यजी मालुसरे असू देत, त्यांना प्रशिक्षण दिलं आणि देवदेश धर्मासाठी शिवाजी कामे आले सिंहगडावर ते. तर ते शेलार मामा याच्यामुळं माझ्या मनामध्ये आलं की अरे आपण पण युद्धकला शिकली पाहिजे. आणि त्याच वेळेस मी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जे आहे भिडे गुरुजींच्या संघटनेमध्ये मला एक जणांनी सांगितलं की अशी मोहीम असते, त्या मोहिमेमध्ये या तुम्ही. अच्छा. आणि त्या मोहिमेची तयारी म्हणून लाठीकाठी प्रशिक्षण वर्ग बारामतीला झाला होता. आणि त्या प्रशिक्षणा वर्गामध्ये मी प्रशिक्षण घेतलं सुरुवातीला, पण ते अपुरं होतं कुठंतरी. बरं. अपुरं असल्यामुळे मला असं वाटलं की अजून पुढे काहीतरी शिकलं पाहिजे आपण. म्हणजे बेसिक कोर्स तुम्ही बेसिक झालं होतं माझं सुरुवातीला. तुम्हाला ते बंद केलं. एक मोहिमेच्या मोहीम झाली की ते बंद असायचं, म्हणजे तिथं जास्त काय लक्ष द्यायचं नाही. त्याच्यामुळे मी काय केलं की मला शिकायचंय, अजून शिकायचे म्हणून मी पुण्याला येत राहिलो. अनेक जे काही नामवंत जी लोक होती त्यांच्याकडे जायचो की मला शिकायचंय म्हणून. पण परंपरा अशी होती त्यांची की ते कोणाला शिकवत नव्हते, जास्त करून दाबून ठेवायचे. आणि परंपरागत काही लोकांना शिकवलं जायचं, काही लोकांना म्हणजे ते सांगितलंच जायचं नाही, अशा गोष्टी होत्या. मग ती शिकण्याची इच्छा भरपूर होते. मग युट्यूब बघ, हे बघ, ते सगळ्या गोष्टी असं करत होतो. बारामतीमध्ये अनेक प्रशिक्षण वर्ग सुरू केले
आणि तिथं अनेक मुलं माझ्याकडे यायची. शिवजयंती आली की 1 महिनाभर आमचा तेच कार्यक्रम चालायचा. अच्छा. पण कुठेतरी एक 7-8 वर्ष झाल्यानंतर ना असं वाटलं की कुठेतरी शास्त्रशुद्धपणे शिकलं पाहिजे मला. हम्म. म्हणून मी कोल्हापूरचे जे लखन जाधव आहेत, हम्म. तर त्यांच्याकडे मी शास्त्रशुद्धपणा त्यांना गुरु मानलं आणि त्यांच्याकडे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं. ओके. आणि त्यानंतर मग या प्रवासाची खरी सुरुवात अशी झाली. 8 वर्षानंतरनं शिकत गेलो. पण 8 वर्षानंतरनं कळलं की यार युद्धकला नक्की काय आहे? अच्छा. हां, मग त्यावेळेस कळलं की रामचंद्र चापपाणी चक्रपाणी श्रीहरी आर्तरक्षणार्थ घेती देवही शस्त्र करी. व्हावया स्वदेशा सर्व सिद्ध आत्मशासना नव्या पिढीचे द्या त्वरे समग्र युद्ध शिक्षणा. युद्धकला आणि शस्त्रविद्या ही वेगळी आहे. ही त्यावेळेस मला युद्धकला आणि शस्त्रविद्या ही शस्त्रविद्या वेगळी आहे. वेगळी आहे. युद्धकलेचे एक भाग शस्त्रविद्या आहे. अच्छा. हे त्यावेळेस मला कळालं. आणि हम्म. मग तिथून माझा खरा युद्धकलेला प्रवास सुरू झाला. पण मग हा प्रवास चालू झाल्यानंतर तुम्हाला स्वतः शिकल्यानंतर शाखा आपण चालू करू असं कधी वाटलं आणि मग तुम्ही नक्की केलं काय? शाखा चालू केली म्हणजे नक्की तुम्ही काय करता त्या शाखेमध्ये? बरेच वेळेला मी कराटे वगैरे पण सुरुवातीला थोडंसं शिकलो. त्यावेळेस मला तिथं काही गोष्टींचा अभाव दिसला. बरं. की तिथं देव, देश आणि धर्मासाठी कोणतीही गोष्ट केली जात नाही. तसं पाहिलं म्हणजे प्रामुख्याने ज्या ज्या काही शाखांमध्ये गेलो तिथं कुठंच दिसलं नाही मला असं किंवा मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, राष्ट्रदेव भव हे कुठं दिसलं नाही. आणि त्याच वेळेस माझ्या मनामध्ये आलं की अरे असं झालं पाहिजे बरोबर. कुठंतरी. आणि मग त्याच वेळेस वाटायचं की हे जास्तीत जास्त मुलांनी शिकलं गेलं पाहिजे. मग त्यावेळेस कुठेतरी राष्ट्रवीर संघाची स्थापना करावी असं माझ्या मनामध्ये आलं. आणि ते पण माझ्या गुरूंना मी विचारलं की गुरुजी असा विषय करतोय मग. गुरुजींनी मला परमिशन दिली आणि त्यानंतर मी या राष्ट्रीय संघाच्या प्रवासाला सुरुवात केली. पहिली शाखा कुठं चालू केली? पहिली शाखा जी सुरू झाली आपली ती सासवडमध्ये झाली. सासवड हां, म्हणजे बारामतीच्या जवळ. हां, सुरुवात झाली बारामतीला. हां. पण राष्ट्रवीर संघ स्थापन झाल्यानंतर पहिली शाखेची सुरुवात झाली सासवडमध्ये. अच्छा. त्यावेळेस मी सासवडमध्येच राहायचो. ज्या ठिकाणी राहायचो त्या ठिकाणी शाखा सुरू व्हायची. बरं. मला पण सराव करायला लागायचा आणि हो. त्याच्यामुळं मग मी विचार करायचो की ज्या ठिकाणी आपण थांबू त्या ठिकाणी आपण वर्ग सुरू करायचा. आणि वर्ग सुरू झाल्यानंतर मग तिथल्या शिक्षकांना मुलं तयार करायची आणि मुलं तयार झाल्यानंतर त्यांच्या हातामध्ये ते सोपवायचं आणि ज्यावेळेस आपण कुठं बाहेर जाणार आहे तर त्या ठिकाणी आपण बरोबर जाऊ त्या शकतो. पहिल्या शाखेमध्ये पहिली बॅच जी म्हणूया आपण त्याच्यात किती विद्यार्थी होते तुमचे? पहिली बॅच जी होती सुरुवातीला जास्त लोकांना माहित नव्हतं. एक 7-8 जण आले होते. 7-8 जण आले. 7-8 जण आले. ज्यावेळेस वर्ग सुरू केला त्यानंतर कळालं की अरे की खूप छान आहे वर्ग हा. इथं काय होतं, इथं संस्कार पण शिकवले जातात. बरोबर. इथं खेळ पण घेतले जातात. इथं मनोरंजन असतं. म्हणजे तुम्ही युद्धकलेच्या व्यतिरिक्त या पण सगळ्या संस्काराच्या पण गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही कव्हर करता. राष्ट्रवीर संघाचं जे काय म्हणतो टॅगलाईन जे आहे खालचे की युद्धकला प्रशिक्षण आणि संस्कृती संवर्धन. युद्धकला प्रशिक्षण आणि संस्कृती संवर्धन या 2 गोष्टीवरती राष्ट्रवीर संघ काम करतात. बरोबर. आणि ते मुलांना खूप भावलं आणि माउथ पब्लिसिटी खूप झाली त्यावर. आणि त्याच्यानंतर मग जे काय जवळची मुलं होती, नातेवाईक होते, भाऊ होते, बहीण होते, अशा सगळ्यांना ते सांगत गेले की खूप छान वर्ग आहे या म्हणून. तिथे लाठी शिकवली जाते. पुरंदर हा ऐतिहासिक सासवड जसं ऐतिहासिक असलेलं त्याच्यामुळे ते माउथ पब्लिसिटी जास्त झाली आणि जवळपास 50 वर संख्या गेली आपली. त्यानंतर आपण थांबवलं कारण जास्ती मुलांना पण आपण कारण की ही असं ते एका वेळेला खूप क्वांटिटीला शिकवता येणं शक्य नाही. अगदी 1 to 1 लक्ष द्यावं लागतं. मग आता पहिली शाखा तुमची सासवडमध्ये चालू झाली. त्याच्यानंतर मग तुम्ही 8 जिल्ह्यांपर्यंत कसे पोहोचले? म्हणजे तुम्ही काय केलं नक्की? का लोक तुम्हाला विचारत गेले की आमच्या इथं पण येऊन सर तुम्ही शिकवाल का? असं काही कसं घडामोडी झाल्या? सुरुवातीला माझ्या म्हणजे राष्ट्रीय संघ स्थापन व्हायच्या आधी मी पूर्ण भारतभर फिरलो. अच्छा. आणि पूर्ण भारतभर काम करायचो. ज्या दिवशी मला असं वाटलं आतून आवाज आला की अरे आपल्याला पण काहीतरी काम केलं पाहिजे की जी काय चाललेली परिस्थिती आहे की येणारा काळ खूप भयंकर आहे. त्यावेळेस वाटायचं मला की अरे कुठंतरी आपण या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या लोकांपर्यंत हे केलं पाहिजे. बरोबर. मी पूर्ण भारतभर फिरायचो आणि जिथं बोलवतील तिथं जायचो, तिथं प्रशिक्षण वगैरे द्यायचो. पण एक वेळ असे आले की अरे आपण कुठंच नाहीये, जातोय तर सगळीकडे आपण, पण आपलं कार्य पण असलं पाहिजे ना, जिथून आपल्या लोक आली पाहिजेत आपल्याकडं किंवा लोकांनी तिथनं माहिती घेतली पाहिजे, तिथं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. अशी केंद्र नाहीयेत. त्यावेळेस मला असं वाटलं कुठेतरी की महाराष्ट्रामध्ये आपण काम करू इथून पुढे.
मग महाराष्ट्रामध्ये काम करायचं तर कुठं करायचं नक्की, तर पुण्यामध्ये काम करू आपण. बरं. तर पुण्यामध्ये ज्यावेळेस कामाला सुरुवात केली, तर त्यावेळेस अनेक लोकांचं म्हणायचे की आमचं इकडं आहे, नाशिकला आहे का, मुंबईला आहेत का, हम्म. पाहुणे रावळे यायचे ना उन्हाळ्याच्या बरोबर. सुट्ट्यांमध्ये जास्त करून शिबिर वगैरे आणि व्हायचे. मुलं सांगतातच त्यांच्या भावंडांना आम्ही हो, हो, असं हो. करतो तसं करतो. मग बरेच जण मला विचारायचे आणि बरेच जण प्रशिक्षणासाठी सुद्धा यायचे माझ्याकडं. हम्म. तर ते म्हणायचे की आमच्याकडे पण प्रशिक्षण देता का तुम्ही, अच्छा. याल का? तर त्यावेळेस माझं स्पष्ट होतं की पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला काम करायचं. बरोबर. मग थोडक्यात तुम्ही नंतर ट्रेनर्स पण डेव्हलप केले तुम्ही. ट्रेनर्स डेव्हलप करायला सुरुवात केली. कारण की ते खूप गरजेचं आहे ना, एकटा माणूस किती लोकांना नाहीतर अगदी, शिकवू अगदी. शकेल. मग त्याच वेळेस मला असा विषय आला की आपण एक कोर्स डिझाईन करू शिक्षकांसाठी. अच्छा. हा, जे मुलं येतील, प्रशिक्षण घेतील, त्याच्या परीक्षा असतील, उपशिक्षक, शिक्षक, त्याच्या सगळ्या जे काही आपला रचना आहेत, त्या हा. रचना पुढे घेऊच आपण. हा. तर त्या रचना काय आहेत ते पूर्ण प्रशिक्षण त्यांना द्यायचं आणि बरं. कसं शिकवायचं मुलांना. बरोबर. तर हे प्रशिक्षण शिक्षकांना सुरुवात हो. केली आणि त्यांनी मग आपापल्या भागामध्ये जाऊन प्रशिक्षण वर्ग सुरू करायचा. बरोबर. कारण अशी की तुम्ही जर शिक्षक डेव्हलप केले तर तुमचं आपल्याला काही इथं कॉर्पोरेट स्टाईलमध्ये ब्रँचेस वाढवायचे नाहीयेत, अगदी. पण आपल्याला हे धर्मकार्य करण्यासाठी नक्कीच हे जेवढी जास्त मुलं शिकतील आपली ते आपल्याला पाहिजेच आहे. आणि अगदी. जास्त मुलं कधी शिकतील, जेव्हा जास्त शिक्षक तयार होतील तेव्हाच. मी असं माहिती बघत होतो आपल्याबद्दल, मनकर्णिका जो पिक्चर होता त्याच्यामध्ये कंगना राणावत या ऍक्ट्रेसने झाशीच्या राणींचा आपला रोल प्ले केला आहे. आणि त्याच्यानंतर गुजराती पिक्चर जो आहे ज्याच्यामध्ये मोहम्मद घुरीला आपल्या नायका देवी ज्यांनी हरवलं त्यांचं रोल प्ले केला आहे खुशी शाह यांनी. तर यांना सुद्धा पिक्चरच्या ह्याच्यामध्ये ट्रेनिंग देण्यासाठी तुम्ही स्वतः त्यांना ट्रेन केलं होतं. तो तुमचा थोडासा अनुभव सांगा. खरं तर मी सुरुवातीला चित्रपटसृष्टीमध्ये थोडंफार काम करायचो. अच्छा. पण चित्रपटसृष्टी काय आहे हम्म. आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. हम्म. पण ज्यावेळेस असं ठरवलं की आपण ह्या क्षेत्रामध्ये कुठेतरी आलं पाहिजे, हम्म. त्यावेळेस माझ्यासमोर एक नाटक वगैरे राजा शिवछत्रपती मालिका चालू असायची. त्यावेळेस हो. असं वाटत होतं की मी पण कुठेतरी काम केलं पाहिजे त्याच्यामध्ये. हम्म. बरोबर. आपण खूप छान लढू शकतो वगैरे या सगळ्या गोष्टी. त्यावेळेस माझा एक विद्यार्थी आहे मुंबईचा, त्यांनी मला सांगितलं की सर असा विषय आहे, बरं. तर आपण करायचं का? हम्म. तर म्हटलं हां चालतंय, करू की म्हटलं आपण. म्हटलं कदाचित ते मालिका वगैरे आहे, हिंदी मालिका वगैरे आहे. हम्म. म्हटलं चालेल, करू आपण. ज्यावेळेस मला कळालं की अरे चित्रपट आहे बरं. आणि तोही बाहुबली च्या नाही का, जी एक टीम होती, हम्म. टीमला बाजूला सारून आपल्याला त्या चित्रपटामध्ये संधी मिळते हम्म. आणि असं टीम घेऊन जायची आपल्याला. जवळजवळ 70-80 कलाकार लागणार आहेत. अच्छा. मग त्यावेळेस मी विचार केला की अरे आपण करू शकतो का? मग मी माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना विचारलं की करायचं का आपण? हम्म. ते म्हटले करूयात. मग त्यावेळेस संधी माझ्याकडे ती आली. सुरुवातीला कोणाला खरं वाटलं नाही. कारण हिंदी चित्रपटामध्ये अचानक काम करणार निक पॉवेल जो फाईट मास्टर खूप जगात फेमस आहे, त्याच्याबरोबर काम करायचं. बरोबर. ते लोकांना थोडं खोटं वाटत होतं आणि आधीही त्यांच्या बरोबरच्या काही घटना घडल्या होत्या की पैसे न देणं, कलाकार वापरून घेणं आणि पैसे न देणं वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी असल्यामुळं लोकांना ते खरं नाही वाटलं नाही ते खरं. असो, ते त्या इंडस्ट्रीचा पार्ट आहे. हां. पण तुम्ही झाशीच्या राणी ज्या आपल्या ऐतिहासिक जे आपले सगळे वीर आहेत, वीरांगना आहेत, त्या पिक्चर मध्ये म्हणजे ही संधी मिळणं म्हणजे खरंच खूप मोठी अचिव्हमेंट खूप आहे. मोठी गोष्ट होती. आणि जे इतके वर्षानुवर्ष तुम्ही 20 वर्षापेक्षा जास्त या गोष्टीला दिलेत आणि मग बॉलिवूडमध्ये किंवा गुजराती फिल्म इंडस्ट्रीमध्ये ह्याचं रिफ्लेक्शन येणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्याला बघून अनेक जण उलटा अजून जास्त प्रमोट होतील. अगदी अगदी. की तुम्ही युद्धकला शिकले तर एक नाही का, थोडं लहान मुलांना थोडीशी क्रेज असते ना पिक्चर मध्ये किंवा बॉलिवूड हे टीव्ही सिरियल मध्ये जायची संधी मिळेल, त्यामुळे ती पण चांगलीच गोष्ट आहे. माझा पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, गेल्या महिन्यामध्ये 1200 पेक्षा जास्त ज्या मिसिंग कंप्लेंट्स फाईल झाल्या होत्या मुंबई आणि इतर शहरांमध्ये महाराष्ट्रामध्ये, त्याच्यापैकी 82 मुलं सापडलीच नाहीत, बेपत्ताच आहेत अजून सुद्धा. आणि त्याच्यापैकी 62 मुली आहेत. म्हणजे आज आपण असं म्हणू शकतो की समाजामध्ये वावरत असताना मुली ज्या आहेत आज सुद्धा सेफ नाहीयेत. अगदी. 2025 भले चालू असू दे, एवढी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आलं, लोकांकडे पैसे आले, बट जे संरक्षण, जी महत्वाची जी गोष्ट असते ती आज सुद्धा अवेलेबल 100% नाहीये. तर याच्यासाठी राष्ट्रवीर संघ काय करू शकतो आणि आपण काय काम करता? कारण की स्त्रीचं संरक्षण होणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करता?
राष्ट्रवादी संघाने अशा काही गोष्टी डेव्हलप केल्यात हम्म, की मुलींची शक्ती कितीही केली तरी कमी आहे पुरुषांपेक्षा. हम्म, सहनशीलता जास्त आहे हम्म. पण शक्ती कमीच आहे. नॅचरल नॅचरल Human body शारीरिक जे आहे ते आपलं. नैसर्गिक जे आहे ते बरोबर. आहे. मग कमी शक्तीमध्ये जास्त नाही का त्यांच्यावरती आघात कसा करू शकतो आपण, अच्छा. तर ते विषय आहे मर्म. मर्म दाबल्यानंतर कितीही ताकदवर व्यक्ती जरी असला तरी त्याला आपण परास्त करू शकतो. बर मग अशी मर्मविद्या पण आपण मुलींना शिकवतो. बर जे काय असे पॉइंट आहेत म्हणजे ॲक्युप्रेशर पॉइंट म्हणजे मर्म का? ॲक्युप्रेशर म्हणण्यापेक्षा हा ॲक्युप्रेशर किंवा टेक्निक कसं सोडवायचं, काय करायचं, अच्छा. म्हणजे हात पकडल्यापासून हा. ते त्यांना आघात करेपर्यंत, हम्म. मारेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकवतो. म्हणजे एका समजा गुंडाने एखाद्या मुलीच्या अंगावर हात टाकला आणि मुलीला स्वतःला प्रोटेक्ट करायचं असेल अगदी तर तुम्ही असं ट्रेनिंग देता की मुलीनं एक्झॅक्टली त्या जो आहे समोर मुलगा किंवा दानव जो उभा आहे त्याचा कोणता पॉइंट प्रेस केला की तो लगेच गार झाला पाहिजे, असं तुम्ही ट्रेनिंग अगदी अगदी डोक्यापासून पायापर्यंत त्या सगळ्या पॉइंट त्यांना आपण शिकवतो. तुम्ही किंवा- थोडं सांगू शकता कोणकोणते पॉइंट्स असतात असे? समजा जर तुमचं केस पकडली बरं. तर काय करायचं, अच्छा. तुमचं नरडं पकडलं तर काय करायचं, हम्म, तुम्हाला कानफडीत किंवा बुक्की मारायला लागले तर काय करायचं, हम्म, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जर चाकू हल्ला तुमच्यावर केला, हम्म. मुलींवरती चाकू हल्ला केला होता बघा, दिल्लीमध्ये एक घटना झाली. हो. तर तिच्यावरती चाकू जवळजवळ 23 वेळा चाकू हल्ले केले आणि ती चाकू अडकून बसला. त्याच्यानंतर ती मुलगी त्या मुलीला दगड मारला आणि ती मारून टाकली. हम्म. चाकू हल्ला झाल्यावर काय करायचं, तलवार कोयता हल्ला, पुण्यामध्ये कोयता हल्ला झाला होता एका कोयता मुलीवर. गँग फार फेमस आहे हो. पुण्यात. तर ज्यावेळेस कोयता हल्ला होईल त्यावेळेस काय करायचं, हम्म, म्हणजे अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे डोक्यापासून ते पायापर्यंत हम्म. थांबायचं कसं, असं मागून कोणी पकडलं तर ते पण तुम्ही गळा पकडला तर काय करायचं, हा. मागून पकडलं तर काय करायचं, या सगळ्या गोष्टी. हम्म. अगदी मग 5-6 जण जरी आली तर काय करायचं, अच्छा. मग तुमची ओढणी कशी शस्त्र होणार, तुमची हम्म. पर्स कशी शस्त्र होणार, पर्स मधल्या वस्तू कशा शस्त्र होणार, हम्म, तुमचं पेन कसा शस्त्र होणार, हम्म. ह्या अगदी तुमचे स्टँडल कसा शस्त्र होणार, अच्छा. ह्या पण सगळ्या गोष्टी आपण मुलींना शिकवतो. म्हणजे तुमच्याकडे हत्यारच असलं पाहिजे असं नाही, असं काय तुम्ही नाही. स्वतःच एक हत्यार आहे. हो, स्वतःच हत्यार, तुमच्या प्रत्येक गोष्टीपासून तुमचं हत्यार कसं निर्माण होऊ शकतं. हम्म, तुम्ही पीएमटी मध्ये थांबायचं कसं हे पण हम्म. आपण सांगतो, लोकल मध्ये थांबायचं कसं ते पण सांगतो. अच्छा. बरेच जण छेडछाड वगैरे करत असतात, मागून हम्म. येऊन चिटकणं वगैरे या सगळ्या गोष्टी करणं. हम्म. मग त्यावेळेस तुम्ही थांबायचं कसं, त्याला उत्तर काय द्यायचं. ओके, याचं हा. सगळ्याचं तुम्ही ट्रेनिंग देता. हो, सगळं ट्रेनिंग आपण त्या मुलींना देत असतो. अच्छा. त्याचबरोबर मग लाठीकाठी आहे, तलवारबाजी आहे, दानपट्टा आहे, भाला आहे, विटा आहे, पाश आहे, जबरदंड, खूप सारे शस्त्र आहेत. बरं. असं सगळ्या शस्त्रांचं पण प्रशिक्षण देतो. नियुद्ध, शस्त्र प्रशिक्षण हम्म. आणि बौद्धिक, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेत असतो. आता हे जे तुम्ही म्हणताय लाठी काठी किंवा तलवार ढाल वेगवेगळी शस्त्र तुम्ही सांगताय, पण आत्ताच्या काळात तर बंदुकी आणि या सगळ्या टेक्नॉलॉजी वगैरे आलेली आहे, तर या काळामध्ये सुद्धा लाठी काठीचं महत्व काय आहे किंवा का शिकावं एखाद्याने, हा सामान्य जनतेच्या मनातला अगदी, प्रश्न अगदी. मी तुम्हाला खरंय, विचारतो. खरंय. टेक्नॉलॉजी जर अवेलेबल आहे, म्हणजे एक जस्ट तुमच्या माहिती म्हणून सांगतो, भारतामध्ये फक्त वेपन्सला बंदी आहे, तर अमेरिकेमध्ये वगैरे जर बघितलं किंवा बाकीच्या युरोपियन कंट्रीजमध्ये बघितलं, लोकांच्या घरामध्ये हत्यारं ठेवलेली असतात. अगदी. त्यामुळे लोक असं व्यायाम बियाम दिला सोडून हत्यारच डायरेक्ट सेफ्टीसाठी ठेवतात. अगदी. पण तसं एवढं सगळी टेक्नॉलॉजी असताना हे का शिकावं माणसाने, लाठीकाठी किंवा ही सगळी पारंपरिक हत्यारं का शिकावी, असा मला नेहमी सारखा प्रश्न विचारला जातो. म्हणूनच विचारला. कारण काय होतं की बरेच जण म्हणतात की AK-47 चा जमाना आलाय, बंदुकाचा हा. जमाना आलाय, तुम्ही काय लाठीकाठी घेऊन पुराण काळातलं हे करत बसलाय. हा. तर त्यावेळेस मी त्यांना सांगतो की तुमच्याकडे बंदूक आहे का, AK-47 आहे तुमच्याकडे, किती जणांकडे AK-47 आहे, कोणाकडेच किती नाही, जणांकडे बंदूक आहेत, फक्त कसाबकडे. फक्त कसाबकडे, शत्रूकडे, आपल्याकडे शत्रूकडे. नाहीये. मग त्याला जर स्वसंरक्षण जर करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला बंदूक मिळणार नाहीये. बरोबर. जी मिळेल ती गोष्टीने आपल्याला स्वसंरक्षण करता आलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये सहज पद्धतीने कुठली गोष्ट उपलब्ध होऊ शकते, काठी आहे. काठी हे असं शस्त्र आहे की ते शिकल्यानंतर आपण कोणतेही शस्त्र चालू शकतो. अच्छा. मन, मनगट आणि मस्तिष्क, मनगट मनगट आणि आणि मस्तिष्क, मस्तिष्क. या तिन्ही गोष्टी तयार होऊ शकतात. ओके. हा. सिंक्रोनाइज. हो, अगदी अगदी. मनगट तर आपण भारतीय व्यायाम आपण शिकवतोच, त्याच्यानंतर लाठी, त्याच्यामुळं मनगट तयार होतं आणि मन तयार होतं, मस्तिष्क तयार होतं. मन तयार असं होतं की तलवार ज्यावेळेस आपण हातात घेतो, आपल्याला मारायचं त्यावेळेस आपल्याला मन घाबरलं असतं कुठेतरी, आपल्याला लढायचंय. पण ज्यावेळेस खरं तलवारबाजी किंवा लाठीकाठी शिकतो ना, त्यावेळेस मन पूर्णपणे तयार झालेलं असतं. आणि मस्तिष्क,
मस्तिष्क असं तयार होतं की आपल्याला कुठून कसा हल्ला होणार आहे हे सांगू शकत नाही आपण. त्या क्षणी निर्णय घेण्याची क्षमता हे लाठीकाठी शिकल्यानंतर तयार होते. क्विक डिसिजन एकदम. क्विक डिसिजन आपण म्हणजे घेऊ शकतो. आपण असं म्हणूया की लाठीकाठी किंवा तलवार शिकायच्या बहाण्याने माणसाची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण होते. अगदी. त्याच्यामुळं हे जे शस्त्र आहे ना सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात. काठी. त्याच्यामुळं AK-47 सगळ्यांकडे नाहीये किंवा बंदूक सगळ्यांकडे नाहीये. त्याच्यामुळं शरीर आपण जे म्हणतो शरीर माध्यम फलधर्म साधनं ते ह्या शाखांमधून शिकवलं जातं. तुम्ही आता जवळजवळ 20 वर्ष शिकवत आहे. कित्येक विद्यार्थ्यांना तुम्ही तयार केलं. वर्षानुवर्षे युद्धकला शिकल्यानंतर एका मुलाच्या पर्सनॅलिटीमध्ये काय फरक तुम्हाला दिसतो? म्हणजे समजा एखादा विद्यार्थी आज तुमच्याकडे जॉईन झाला आणि तुम्ही त्याला पुढे 3 ते 4 वर्ष शिकवलं, अनेक हत्यारं चालवायला शिकवलं, सेल्फ डिफेन्स शिकवला, मुलींना पण तुम्ही तयार केलं. तर एक व्यक्ती म्हणून आपण जे म्हणतो उद्दिष्ट की व्यक्ती निर्माण जर झाला तर देशाची निर्मिती होते, देश प्रगतीच्या दिशेने जातो. तर युद्धकलेनं व्यक्तीमध्ये काय फरक तुम्हाला बघायला मिळतो? तुम्ही 3 ते 4 वर्षाचा उल्लेख केला. काय होतं 3 ते 4 वर्षानंतर तुम्ही हे केलं. पण आपल्या ज्या शाखावर मुलं येतात 3 ते 4 दिवसामध्ये परिणाम दिसतो. म्हणजे अक्षरशः असे पालक आलेत म्हणजे रडत आलेत पालक की काय नक्की केलं. काही पालक असं उत्सुकतेने आले की यार काय शिकवतात नक्की या वर्गामध्ये. अशा पद्धतीने पण बरेचसे जण आलेत. बरं. आणि मुलांमध्ये बदल झाला. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, राष्ट्रदेव भव हे शिकवतो आपण मुलांना. साध्या गोष्टी शिस्त शिकवतो. म्हणजे वर्गावरती आल्यानंतर मुलं चप्पल काढतात, रांगेमध्येच काढणार. बरं त्यांना सांगितलं जातं की तुम्ही फक्त वर्गावर नाही काढायचं बरं का, घरी पण करायचं ते. त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणजे प्रार्थना, शिवरायांची प्रार्थना होते. तुम्हाला आईबद्दल, वडिलांबद्दल, राष्ट्राबद्दल नाही का, समाजाबद्दल तुमची कर्तव्य काय आहेत हे सांगितलं जातं. धर्म सांगितलं. आणि हे पहिल्या दिवसापासून सुरू होतं. अरे वा. कारण मुलाला सांगितलं जातं की वर्गावरती येताना तू आई वडिलांच्या पाया पडून यायचं. का तर शिवाजी महाराजांची युद्धकला शिकतोय. शिवाजी महाराजांनी पण जिजाऊंच्या पाया पडलाय. पहिलं दैवत आई वडील. आई वडीलच आहेत. जिजाऊंच्या पाया पडले त्याच्यामुळे तुला पण पाया पडावं लागेल. आपली परंपरा आहे ती. बरोबर. त्याच्यामुळे ती आई वडिलांच्या पाया पडते. आणि आई वडिलांनी कधीच पाया पडलं नव्हतं आई वडिलांच्या त्यांच्या कधीतरी परीक्षेच्या वेळेस. पण हे मुलगा रोज आपले 2-3 दिवस झालं पाया पडतोय. नक्की काय शिकवतात तिथं म्हणून उत्सुकतेने बघायला येतात. वा. आणि हे पहिलाच बदल त्यांना दिसतो. आणि त्यानंतर मग राष्ट्राय स्वा इदम म्हणून पूर्ण मुलगा आमच्या स्वाधीनच करून टाकतात की नाही हे शिक्षक चांगले आहेत म्हणून. मस्त, बढिया एकदम. आता ही जी मुलं तुमच्याकडे येणार, तुमच्याकडे शिकणार, मी असं म्हणेन की युद्धकला शिकत शिकत त्यांचा अहंकाराचा ऱ्हास तुम्ही करून टाकता. एक नाहीतर म्हणून आपण की तरुण पण जसं जसं वाढत जातं, माणसाचं वय वाढतं, पैसे कमवतो, इगो वाढतो माणसाचा. पण ही युद्धकला शिकता शिकता जर तुम्ही त्यांचा अहंकार जर थोडासा डाऊन करू शकले तर आय थिंक नक्कीच व्यक्ती निर्माणाचं काम याच्यामधूनच होतं. अगदी अगदी. मला अजून एक सांगा की आपली शाखा साधारण 1.5 तासाची असते. तर त्याचं स्ट्रक्चर काय असतं? म्हणजे तुम्ही फिजिकल ट्रेनिंग किती वेळ घेता, शस्त्र ट्रेनिंग किती वेळ घेता, प्रार्थना आणि ह्याला किती वेळ जातो? असं म्हणजे आता समजा मी आलो तुमच्या शाखेत तर पुढचा 1.5 तास माझा कार्यक्रम काय असणार? सुरुवातीला आपण मुलांना ज्यावेळेस मुलं येतात आल्यानंतर त्यांना शिस्त जे मगाशी मी सांगितलं की चपल्या व्यवस्थित ठेवणं, एका रांगेमध्ये ठेवणं, त्याची जागा ठरवलेली असते. मग त्या ठिकाणी तुम्हाला हे करायचंय, चपल्या वगैरे काढायच्यात. त्यानंतर प्रार्थना होते. बरं. प्रार्थना झाल्यानंतर शिवरायांची प्रार्थना होते, धर्मासाठी झुंजावे, झुंजुने अवघ्यासे मारावे, मारिता मारिता घ्यावे. मग ती प्रार्थना काय आहे घेतल्यानंतर ती प्रार्थना सांगतो का प्रार्थना घेतली ती, समर्थांनी का संभाजी महाराजांना सांगितलं. तर ती प्रार्थना होते. प्रार्थना झाल्यावरती आपली शाखाला व्यायामाला सुरुवात होते. पहिला व्यायाम पहिला व्यायामाला जसं जिम मध्ये वॉर्मअप केला तो पहिला, तसं तुम्ही पहिला व्यायाम. आपण सर्वांग सुंदर व्यायाम घेतो. सर्वांग सुंदर व्यायाम अगदी पायाच्या बोटापासून ते डोळ्यांपर्यंत. बरं. ते सगळा व्यायाम होतो. अक्षरशः व्यायाम, व्यवस्थित व्यायाम होतो. काय काय घेतो त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये सर्वांग सुंदर व्यायाम, त्याच्यामध्ये 14 प्रकार आहेत आपले. अच्छा. हालचालीचे 14 प्रकार आहेत. म्हणजे मी माझं सांगतो, जिम मध्ये गेलो की पहिलं मी जरा उड्या मारीन, थोडंसं वॉक करीन 5 मिनिटं, म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्ण मसल गरम होतो पहिला. त्याच्यानंतर मेन व्यायाम नंतर चालू होतो. तसं हे 14 कला जे तुम्ही म्हणताय, 14 व्यायाम केल्यामुळे पूर्ण बॉडी ऍक्टिव्हेट होतो. अगदी अगदी पूर्णपणे. आणि ते शास्त्रीय संगीतावरती घेतो आपण. अच्छा. म्हणजे म्युझिक बॅकग्राऊंडला संगीत असतं, पण शास्त्रीय संगीत असतं. आणि त्या बीट वरतीच मुलं ते सगळ्या गोष्टी करतात, एकसारखे सगळे. ते झाल्यावरती मग आपण व्यायाम पण घेतो. त्याच्यामध्ये सर्वांग सुंदर व्यायाम आहे,
त्यानंतर भारतीय व्यायाम आहे जो बरं. शिवकाळामध्ये त्याच्या आधी पण तो केला जायचा. आपल्याला फक्त जोर माहितीये, हो. डिप्स माहितीये, हो. किंवा कोण तालमीमध्ये गेला असेल तर त्याला चक्री जोर वगैरे असं माहितीये. सपाटे. हा, असे जवळपास 21 प्रकारचे जोर आहेत. 21 प्रकारचे जोर आहेत. मला पण हा, नव्हतं माहिती. म्हणजे बकदंड आहे, मर्कडदंड आहे, सिंहदंड आहे, वृश्चिक दंड आहे, पार्श्वदंड आहे, प्रथम अभ्यास, द्वितीय अभ्यास, तृतीय अभ्यास आहे. असे बरेचसे दंड आहेत. बरं. तशाच बैठका पण आहेत. हनुमान बैठक आहे, राममूर्ती बैठक आहे, असे जवळपास 11 ते 12 प्रकारच्या बैठकी आहेत. हम्म. बाकीचे व्यायाम पण आहेत हम्म. त्याच्यामध्ये. तर त्या पण गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेतो. बरं. आणि त्यानंतर आपल्या शस्त्रविद्येला सुरुवात होते. चालू होतं. हा, मग काठी. हम्म. मग काठीचं महत्व सांगितलं जातं. बरं. त्याचं मंत्र सांगितलं जातं, शिकवलं जातं मुलांना. मंत्र पण हा शिकवलं जातं. कशात असतो? प्रोत्साहनाय साधूनाम दुष्टानाम रक्षणाय च ब्राह्मणा निर्मितच्चासी व्यवहार प्रसिद्धीये यशो देही सुखम देही जयदो भवभूपते ताडे स्वरूपुण हेमदंड नमस्तुते. हम्म. असा एक मंत्र आपण दंडाचा जो कनक दंड आहे म्हणजे सुवर्ण दंडाचा मंत्र आपण मुलांना सांगतो आणि दंडाचं महत्व सांगतो. बरं. काठी काय आहे, दंड काय आहे, छडी काय आहे. हम्म. मग ते दंडामध्ये पण धर्मदंड काय आहे, राजदंड काय आहे, बरं. न्यायदंड काय आहे, मग त्याचं महत्व सांगितलं जातं हम्म. मुलांना. मग तुम्ही हे विद्या शिकताय, ही कला किंवा खेळ शिकत नाहीये. हम्म. एक कवी आहे, तर कवीने एक शस्त्र आणि व्यक्तीशी जोडलेला एक विषय आहे की घे खडगाची धार लोचनी पट्टीशाची काया करबुद्धीला शूलशलाका बिनोटाची माया झेप असू दे विट्यासारखी सहायक समप्रज्ञा खेळ नसे ही विद्या आहे मर्दानीची आज्ञा. ही खेळ नाहीये, ही विद्या आहे, मर्दानीची आज्ञा आहे तुम्हाला. ही विद्या म्हणून बघितलं गेलं पाहिजे. बरोबर. 14 विद्या आणि 64 कला, हम्म. त्याच्यामध्ये ही शस्त्रविद्या किंवा युद्धकला ही विषय येतो. अच्छा. यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद आणि धनुर्वेदातून ही आलेली युद्धकला आहे. हम्म. तर ती युद्धकला तसं बघितलं गेलं पाहिजे त्याच्याकडे. म्हणून आपण त्यांना मंत्र पण घेतो, दंडाचं महत्व सांगतो. त्यानंतर जे जे शस्त्र आपण शिकवतो, जसं की भाला आहे, तलवार आहे, दानपट्टा आहे, हम्म. विटा आहे, बाण आहे, पाश आहे, या सगळ्या गोष्टींचं आधी मंत्र देतो, त्याची माहिती सांगतो पूर्णपणे आणि ते शस्त्र शिकवतो आपण त्यांना. मी माहिती म्हणजे काय सांगता तुम्ही? माहिती म्हणजे आता तलवार जर असेल, एखाद्या वेपनचं तुम्ही सांगा, तलवारीचं सांगा. तलवार जर असेल हम्म. तर तलवारीला किती अंग आहेत? अगदी बरं. त्याचं मोगरा अंग आहे. म्हणजे काय? अंग म्हणजे त्याचे भाग. पार्ट. जसं बरं. आपल्याला डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, तोंड आहे, हम्म. दंड आहेत, पाय वगैरे आहे, अशा सगळ्या गोष्टी. तसं तलवारीला पण आहेत. किती अंग आहेत? जवळपास 21 प्रकारचे अंग 21 आहेत. प्रकारचे हा. अंग. हा. सगळ्यात तलवारीला नसतं. मराठा धोपला आहे ते. हम्म. त्याला मोगरा आहे, म्हणजे पाठीमागच्या बाजूला हम्म. मोगरा आहे, त्याला कंगणी आहे, हम्म. त्याच्यानंतर आतमध्ये कटोरी आहे, बरं. त्याच्यानंतर तुम्ही परज आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मूठ आहे, त्याच्यानंतर चौक आहे, ज्या ठिकाणी चारी भाग एकत्र येतात एकत्र तलवार येतात. जिथं. तर चौक आहे, ठोला आहे, हम्म. तलवार आणि पात. तलवार म्हटलं की आपल्याला काय आठवतं? फक्त तलवारचे अंग सांगा म्हटलं की लोक काय सांगतात की पात आणि मूठ. बस. पण ती मूठ जिथं बसते हम्म. तर त्याला खजाना म्हणतात. बरं. त्याच्या पुढं वरती आपण गेलो तर त्याला पाट आहे, पाठीमागच्या बाजूला त्याला पाट म्हणलं जातं. हम्म. त्याच्यानंतर नाळ आहे, त्याला धार आहे, त्याला थोडस वरती गेलं की पिपळा आहे, चोक आहे, असे खूप सारे अंग पण आहेत. मग हे सगळ्या अंगांचं महत्व वेगवेगळं असल्यामुळे तुम्ही हे पूर्ण शिकवता सगळ्यांना. हो हो, अच्छा. प्रत्येकाचं महत्व आहे. जसं की आता बरेच जण आम्हाला म्हणतात की मग ह्याचं काय महत्व आहे, नाही का? तर हम्म. नाळ एक प्रकार आहे, त्याला 2 रेषा असतात बघा, हो. 1 रेषा किंवा 2 रेषा वगैरे असतात. तर हम्म. त्याचं महत्व काय आहे युद्धामध्ये? हम्म. ज्यावेळेस आपण एखाद्या योद्ध्याने तलवार पोटामध्ये गुपसली, हम्म. ती अडकली असते, मग अडकते कधी कधी. अच्छा. हा, चाकू बघा, आपण चित्रपटामध्ये आपण असं बघितलंय की चाकू पोटामध्ये तसंच गुपसल्यानंतर राहिला. निघत नाही, हो, हो. निघत नाही, तो असं एकदम हे करतो, हा. ताणून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. बरेच जणांना वाटतं की ते दुखतंय म्हणून. हा. तो एक कारण आहेच आहे, पण दुसरं कारण असं आहे की एअर पास नाही होत, अच्छा. आतमध्येच अडकून बसतं ते. ओके. म्हणून तलवारीला नाळ आहे. बरं. नाळ्याचं काम काय आहे की पोटात जाणार, एअर पास होणार, रक्त बाहेर बरोबर ते रक्त एअर पास होतो आणि तलवार आपण बाहेर काढू शकतो. हा, कारण की युद्धाच्या प्रसंगी जर अशी पोटात गेली शत्रूच्या आणि ती बाहेरच नाही आली, हो. दुसरा शत्रू येऊन आपल्याला मारून टाकेल, म्हणून ती नाळ आहे. असं लॉजिक आहे त्याचं. हा, असं प्रत्येक जे अंग आहेत त्या अंगाला काहीतरी काही महत्व ना आहे. काहीतरी महत्व आहे. हो, जसं की असं परज रॅन्डम आहे. काही पण नाहीये ते. हो हो हो, प्रत्येक गोष्टीला इम्पॉर्टन्स आहे. अगदी. तुम्ही जसं काय की म्हणत परज आहे, तलवारीच्या पुढे जे Protection जे कवच असतं. हाताला हा, जे हा, असतं हा. ते.
अच्छा. मोगल तलवारींना जास्ती करून ते परज नाहीये. बरं. हा, त्याच्यामुळे काय व्हायचं, योद्ध्याच्या हातावर जर एखादा वार बसला वार बसला तर की ते तुटला बोट ना. तुटून ते तलवार गळून जायची, त्याच्यामुळे परज आलं. म्हणजे असं प्रत्येक अंगाचा काही ना काहीतरी युद्धामध्ये उपयोग आहे. बरोबर. तलवारीच्या व्यतिरिक्त अजून कशाचं? विटा आहे, हा. जे मराठ्यांचे शस्त्र आहे. विटा म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की आपल्या बांधकामाच्या विटा, तसं नाहीये. विटा नावाचं शस्त्र आहे, म्हणजे जे शिवा भालासारखं दिसतं ना, म्हणजे भाल्याचं मोठं पुढचं वर्जन थोडक्यात. पुढचं वर्जन. जे शिवकाशीदांच्या हातामध्ये आहे बघा, पन्हाळ्यावरती आपण गेलं की प्रथम दर्शनी आपल्याला शिवकाशीदांच्या हातामध्ये ते शस्त्र दिसतं. त्या शस्त्राचं नाव आहे, त्यांच्या मूर्तीमध्ये, पुतळ्यामध्ये पण तेच शस्त्र आहे. हो हो, इव्हन पाठ्यपुस्तकामध्ये जे इतिहासाच्या आहे हा. त्या फोटोमध्ये पण त्यांचं तेच शस्त्र दाखवलं. अगदी अगदी. ते विटा, ते विटा हे शस्त्र कसं आहे, तर जवळपास 2-2.5 फुटाचं फाळ आहे त्याला, टोक थोडक्यात. त्याच्यानंतर 5 फुटाची काठी आहे त्याला, 2.5 फुटाचा परत 2-2.5 फुटाचा हात, आणि जवळजवळ 8 ते 10 फुटाची दोरी आहे. म्हणजे त्याची रेंज किती झाली टोटल? जवळपास बघा ना, म्हणजे 2.5 आणि 2.5 हात जर धरला की 5 झालं, 5 झालं. काठी 5 फुटाची, 8-10 फुटाची काठी, दोरी, म्हणजे जवळपास 18 ते 20 फूट हे शस्त्र लांब जाऊ शकतं. म्हणजे मी इथं जर उभा राहिलो तर मी साधारण 15 ते 20 फूट लांब जो शत्रू आहे त्याच्यावरती मी नेम साधू वार शकतो. करून परत माघारी येऊ परत शकतो. हत्यार वापस पण येणार. आणि त्याची रचना बघा कशी झाली आहे. त्याला टोक आहे, निमुळतं टोक आहे, ते पोटामध्ये सहज घुसतं. आता ह्याला नाळ नाहीये, ते सहज घुसतं आणि सहज बाहेर येतं. पुढे निमुळतं होत जात. ते शस्त्र जे आहे ना, टोक आहे ना त्याचं, ते निमुळतंय, ते पोटामध्ये जातं आणि ते परत सहज बाहेर निघू शकतं, ओढलं की दोरीच्या साह्याने. कारण की परत मागं पण आलं पाहिजे. हा, पण ते अनेक जणांना मारायचंय ना, मग ते मारून मारून काय होतं की रक्त त्याच्या बरोबर येतं आणि ते रक्त हातामध्ये घेतल्यानंतर उगळतं, खाली उगळतं. म्हणून त्याला खाली आहे ना, ज्यावेळेस फाळ संपतं तिथं एक दोरीचा गोंडा आहे, सुती कापडाचा गोंडा आहे, म्हणून तो गोंडा त्याला लावला, म्हणून तो गोंडा आहे. आणि त्याच्यामध्ये रक्त शोषलं जातं, म्हणून ते हातावरती येत नाही. तिथलं तिथं ते थोडस सोकलं जातं. टिश्यू पेपरचं जसं काम असतं सोक करणं, तसं ते करावं त्याने. आणि त्यामुळे हातावरती येत नाही आणि जास्तीत जास्त शस्त्र मारू शकतो आपण. बापरे, काय कोणाला माहितीच नाही. हो, ते असे बरेच शस्त्र आहेत. त्यातलं अजून एक शस्त्र आहे बाणा. आपल्याला एक म्हण माहिती आहे की ताटकणा मराठी बाणा, बरोबर, अगदी. पण ते बाण हे शस्त्र हे लोकांना माहित नाही. बाण म्हणजे धनुष्यबाणचं बाण? नाही, बाणा नावाचे एक शस्त्र असं आहे की भाल्याची काठी म्हणजे काठी आणि दुधारी तलवारीचं पातं, बरं, हे दोघांना मिळून एक बाणा नावाचं शस्त्र होतं. हा, काठीच्या पुढं एक तलवारी सारखं लावलेलं असतं. हो, अगदी अगदी. आणि ते एकदम जबरदस्त शस्त्र आहे. ते मराठ्यांनी शस्त्र निर्माण केलेलं आहे, महाराजांच्या काळामध्ये शस्त्र निर्माण झालं ते. अच्छा. आणि ते जवळपास म्हणजे काठी 5 फूट आणि जवळपास ते पण 2-2.5 फुटाचं फाळ असतं. आपल्या जवळजवळ 8 फुटावरच्या म्हणजे नाही का परिघावरती कुठलंही शस्त्र आपल्या जवळ येऊ शकत नाही. म्हणजे महाराजांची जी युद्धनीती होती की गनिमी कावा, आपले लोक नुकसान नाही झालं पाहिजे, अगदी, आणि शत्रूचं सगळं उद्ध्वस्त झालं पाहिजे. तर त्यांनी हे हत्यार त्याच्यापैकीच एक आहे की माझ्या जवळ शत्रू आलाच नाही पाहिजे, पण मी लांबूनच त्याला कापून टाकलं. अगदी. त्याच्यासाठीच हे असे हत्यार. आणि ह्याच्या फळी असायच्या, फळी असायच्या. मग युद्धामध्ये तलवारधारी असायचे, भालेकरी असायचे, तसे विटेकरी असायचे, पट्टेकरी असायचे, अशा सगळ्या फळ्या होत्या. पण आपल्याला काय झालंय की लोकांना माहितीच नाही की शिवाजी महाराजांनी ज्या शस्त्रांच्या जोरावर हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते शस्त्रच माहित नाहीत, आणि त्याच्यामध्ये अनेक चुकीच्या कल्पना पण घुसवल्या गेल्यात. मध्ये आपण ते युट्यूब वरती अनेक व्हिडिओ बघितले बघा, 8 तासात संताजी आपले जे सेनानायक, सेना प्रमुख होते की त्यांनी 8 तासात घोड्यावरनं दिल्लीवरनं पुण्यात आले. तलवारीची वजन किती सांगितली तुम्हाला माहिती आहे? 50 किलोची तलवार, 60 किलोचा भाला. किती किलोची तलवार असते खरं? खरं तलवार, मॅक्सिमम तलवार तुम्ही किती बघितली, म्हणजे असं एक अंदाज सांगा. तलवारीचे 3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. एक आहे युद्ध गाजवल्यानंतरनं तुम्हाला मानपानाच्या तलवारी, ज्या सुवर्णजडीत रत्नजडीत असायच्या. दुसरी तलवार जी आहे ती देवाला अर्पण करण्याच्या तलवारी. ओके. जसं की आपल्या जेजुरीचा खांडा, तो 50 किलोचा आहे. आणि तिसरी जी तलवार जी असायची ती प्रत्यक्ष युद्धामध्ये लढणारी तलवार असायची. कारण 50 किलोची तलवार घेऊन योद्धा कोण लढू शकतो? माणसांचं 50 किलो वजन नसतं, काही शक्यच नाही ना लढणं, ते हातच गळून जाईल ना. म्हणून कमीत कमी ताकदीचं, कमीत कमी मजबूत नाही का, वजनाचं आणि कमी पण मजबूत सगळ्यात जास्त शस्त्र कॉम्बिनेशनच पाहिजे ना, असं शस्त्र होती. पण काय झालं, अलीकडच्या काळामध्ये
आणि ते एक प्रोपोगंडा पण आहे, म्हणजे पाठीमाग मुलांनी आपल्या लढूच नाही किंवा लढायचा विचारच करू नये. अच्छा. हा, असं पण एक विषय मुद्दा म्हणून पसरवला जातो. त्याच्या पाठीमागे तो पण हेतू असेल त्यांचा, 100% तो हेतू आहे. 50 किलोची तलवार. कारण शिवाजी महाराज मावळे वगैरे लढले, मग आपण नाही लढू शकत शस्त्र घेऊन. अहो हे बोलतात, हो. म्हणजे आपल्या आधीची जी पिढी आहे ना तीच बोलते. आणि कारण की त्यांच्यावरती गेले, त्यांच्या आधीचे जे 3 जनरेशन आहे त्यांना हाच इतिहास शिकवला गेला. अगदी अगदी. अरे बाबा महाराज, म्हणजे आपण एक किती सहजरित्या म्हणतो, शिवाजी जन्मावा तर तो बाजूच्या घरात, ही म्हण फेमस आहे महाराष्ट्रात. हो हो हो. आपल्या घरामध्ये कोणी शिवाजी नको असं पिढ्यानपिढ्या आपण ऐकत आलो. म्हणजे हे खरंच काय म्हणूया आपण, दुर्दैव आहे अक्षरशः. खरंय खरंय. असो, आता महाराजांचा विषय आला. हा, तलवारीचा एक विषय होता हा. की तलवारी 3 प्रकार तलवार असतात, पण ऍक्च्युली शिवाजी महाराजांच्या तलवारीचं वजन किती होतं? तर शिवाजी महाराजांच्या तलवारीचं वजन होतं फक्त 1250 ग्रॅम. अच्छा. मग त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की 50 किलोची तलवार असेल का? बरोबर. मावळे लढत असेल का 50 किलोची तलवार घेऊन? तर 100% नाहीच आहे उत्तर त्याचं. कारण मी आजपर्यंत जी तलवार पाहिली आहे लढणारे प्रत्यक्ष, ऍक्च्युली हा युद्ध 4-4.5 किलोच्या वरती तलवार मी तरी अजूनपर्यंत पाहिली नाही. पूर्ण भारतभर फिरलो मी. पण 4-4.5 किलोची पण तुम्ही स्वतः, आता तुम्ही एवढं सगळं शिकवता आणि हो. माहितीये, तुम्हाला पण ते असं वाटलं असेल ना की याने कम्फर्ट येत नाहीये. हो हो, 100%. मनगटच, तुम्ही विचार करा ना, मनगटाची केवढीशी ताकद आहे आपल्या, कमी ताकद असते. आणि विषय काय की प्रत्येकाची तलवार वेगळी असायची. अच्छा. म्हणजे जसं की शिवाजी महाराजांची तलवार आहे, भवानी तलवारच वापरत होते, जगदंबा तुळजा तलवारच वापरत होते. जसं की त्यांचा पट्टा आहे, पट्ट्याचं नाव आहे यशवंत. ते पट्टा त्यांनीच वापरला. असं कधीच तुम्हाला दिसणार नाही की भवानी तलवार शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी दिली किंवा आवडत्या शिष्याला कोणाला तर दिली. अच्छा. नाही का, कुठं तर मावळ्याला दिली. असं कुठं काय लॉजिक? आपलं शस्त्र म्हणजे आपल्या कंट्रोल मध्ये असतं, त्याच्यामुळे अगदी अगदी. आणि एक सवय झालेली असते हाताला वगैरे. आपण गाडी जर पाहिली ना तर गाडी आपल्याला चालवता येते बघा. हो, आपली गाडी, आपल्या गाडीचा क्लच आपल्या हातात असतो. कळतं आपल्या जुन्या गाड्या बघा, काहीतरी थोडस आपल्याला चालवता येतं. तसं शस्त्र पण आपलंच असावं. आपला लंगोट आणि आपलं शस्त्र हे आपलंच असावं. बरोबर. आता महाराजांचाच विषय निघालाय म्हणून थोडस सांगा की आपण अनेक आत्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर सरदारांवरती अनेक पिक्चर मध्ये आले मधल्या काळामध्ये, गेल्या 5-7 वर्षात मराठी इंडस्ट्रीमध्ये आले. छत्रपती संभाजी महाराजांवरती पण पिक्चर आला, छावा. अशा अनेक पिक्चर मध्ये वेगवेगळ्या सरदारांच्या हातामध्ये वेगवेगळी हत्यारं होती. तर तुम्ही असं एक आयडेंटिफाय करून सांगा ना की ह्या वीराच्या हातामध्ये हेच हत्यार होतं, असं सांगा. आता पावनखिंड नावाचा चित्रपट आला, त्याच्यामध्ये बाजीप्रभूंच्या हातामध्ये जे शस्त्र होतं ते पट्टा, दांडपट्टा. पट्टा नाही, दांडपट्टा विषय दांडपट्ट्याचा खेळ असं म्हणून प्रचलित झाला. दांडपट्टा, दंड आणि पट्टा, दंड अधिक पट्टा बरोबर दांडपट्टा. बर. हा, असा विषय होता. आताच जे सरकारने दांडपट्ट्याला म्हणजे पट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित केलं. बर. तर ते पट्टा शस्त्र आहे. तर ते पट्टा शस्त्र बाजीप्रभूंनी पण वापरलं, मोरारबाजींनी पण वापरलं, अनेक मावळ्यांनी पण, जेवा महाल्यांनी वापरलं या अफजल खानाच्या लढाईमध्ये. तर ते शस्त्र अतिशय घातक दुधारी शस्त्र आहे. ते चित्रपटामध्ये आता वापरलं गेलंय. अनेक चित्रपट आहेत असे. आता छावा नावाचा चित्रपट आहे, त्याच्यामध्ये पण उत्कृष्ट अतिशय छान शस्त्र, सगळे शस्त्र वापरले त्याच्यामध्ये तलवार वापरली, दांडपट्टा वापरला, त्याच्यामध्ये तुमचं भाला पण वापरला, तुमचं बर्ची वापरली. बर्ची म्हणजे चाकू. हा, तो पण वापरला. म्हणजे जो शंभूराजांच्या त्या ह्याच्यामध्ये जो ठेवलेला असतो, हो हो, छोटासा चाकू जो असतो तोच का? हा, चाकू, कट्यार. ती कट्यार. हा, कट्यार. ते अनेक प्रकार आहेत. बर. जे छोटी शस्त्र आहेत त्याच्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत. मोठी शस्त्र, लांब पल्ल्याची शस्त्र आहेत, त्यानंतर मध्यम प्रकारची शस्त्र आहेत जे हात, तलवार वगैरे सगळ्या गोष्टी, आणि छोटी आणि छुपी शस्त्र, असे पण शस्त्रांचे प्रकार आहेत. अच्छा. हा, त्याच्यामध्ये ती कमरेला लावतात ती छुपी शस्त्र किंवा छोटी शस्त्र, उशाला पण ठेवतात ते छुपी शस्त्र वगैरे असतात. एक क्विक रिस्पॉन्स देण्यासाठी ते छुपं हत्यार कुठं ना कुठेतरी तुमच्या शरीराच्या जवळपास पाहिजे. अगदी. म्हणजे असं पण सांगितलं जातं की शिवाजी महाराजांचा तुरा आहे ना, ते तुऱ्यामध्ये पण एक चाकू लपलेला असायचा. अच्छा. हा, म्हणजे कोणतं शस्त्र नाही असं नसायचं. प्रभू रामचंद्रांनी धनुष्यबाणाचा कधीच त्याग केला नाही, सावलीसारख्या लक्ष्मणाचा त्याग केला, सीतेचा सुद्धा त्याग केला, पण वल्कला म्हणजे जे काही कपडे, राजवस्त्रांचा, अलंकाराचा त्याग केला, पण शस्त्राचा कधी त्याग नाही केला. इव्हन आपण जी मूर्ती बघतो त्याच्यामध्ये पण त्यांच्या अंगावरती धनुष्यबाण आहेच आहे. तसं
क्षत्रियांनी कधी शस्त्राचा त्याग करायचा नसतो. हम्म. तर शिवाजी महाराजांच्या तुऱ्यात पण ते होता आणि प्रत्येकाला शस्त्र हा विषय म्हणजे प्रिय आहेच आहे मराठ्यांना, क्षत्रियांना प्रिय आहेच. बरोबर आहे. तर ते चित्रपटांमध्ये खूप छान पद्धतीने आता ते दाखवायला सुरुवात केली आहे. बाहुबली चित्रपटामध्ये चित्रपटापासून खरं शस्त्रांची क्रेज निर्माण झाली, युद्धाची क्रेज निर्माण झाली. बाहुबलीमध्ये कोणतं शस्त्र दाखवलंय? जबरदंड नावाचं एक शस्त्र आहे बघा, ते दोन्ही बाजूला 2 गोळे आहेत आणि मध्ये दोरी आहेत, जे फेकून मारलं जातं आणि ते पायाला अडकवलं जातं आणि पाडलं जातं आणि मग त्याच्यावरती वार वगैरे. दोन्ही बाजूला जे मेटलचेच गोळे असतील ना ते असे, आणि मध्ये साखळी किंवा दोरी. हो, दोरी होती अशी त्याच्यामध्ये गोल गोल फिरवायचं आणि फेकायचं. ते खरं शस्त्र असं आहे की जबरदंड नावाचं शस्त्र आहे. दोरी, चांबड्याची पिशवी आणि शिशाचा गोळा असतो त्याच्यामध्ये आणि ते कशाचा गोळा? शिशाचा गोळा, शिस. हा, आणि त्याच्यामध्ये ते वापरलं जातं. ते अतिशय घातक शस्त्र म्हणून त्याला जबरदंड, जबरदस्त मार करतं ते, म्हणून जबरदंड म्हटलं जातं त्याला. अच्छा. अनेक आहे. त्यानंतर ना तुम्हाला गोफण पण दिले, त्याच्यामध्ये गोफण पण आहे, मोठ्या प्रकारची गोफण पण आहे बघा. हो. ते पण महाराजांनी त्याचा पण वापर केला युद्धामध्ये. हो. असे शस्त्र, अनेक शस्त्र बाहुबलीमध्ये पण दाखवली गेली. बरोबर. जे काही महाराजांनी केलं ते म्हणजे सगळं ग्रेटच होतं. आपण फक्त विचार करू शकतो, इमॅजिन करू शकतो. एक थोडासा बेसिक लेवलचा प्रश्न विचारतो. आजच्या काळामध्ये एखादं युद्ध कला म्हणूया किंवा टेक्निक म्हणूया, सेल्फ डिफेन्ससाठी आलंच पाहिजे असं कोणतं आहे, आणि जे सगळ्यांनाच आलं पाहिजे? कारण की आपल्याला धर्म जर वाचवायचा असेल, टिकवायचा असेल, तर आपल्यालाच आपलं रक्षण करावं लागणार आहे. तर काय असं बेसिक काय आलं पाहिजे माणसाला? सगळ्यात प्रथम जे आहे ते पळता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला नेम धरून दगड मारता आला पाहिजे. बरं, हे रनिंगच्या बाबतीत जरा पहिलं क्लिअर करा, किती पळत आलं पाहिजे? एक अंदाज असा की हल्ली लोकांचं चालणं मुश्किल झालंय. काय होतं, बरेचसे हिंदुत्ववादी किंवा जे शिवाजी महाराजांना मानणारे किंवा शिवभक्त वगैरे आहेत, त्यांच्या घरामध्ये किती लोक आहेत असे की ते एखादा प्रसंग आला किंवा दंगल झाली किंवा काही जरी झालं, अतिप्रसंग झाला, चोरट्यांनी हल्ला केला तुमच्यावरती, घरावरती, तर किती लोक असे आहेत जे पळू शकतात? तर ह्याचं उत्तर असं येतं की एकही नाही. हा टू व्हीलरचा आविष्कार झाला ना, हा, तेव्हापासून माणसाचं चालणंच बंद झालं. अगदी टू व्हीलर जोपर्यंत नव्हत्या ना, लोक निदान रेल्वे स्टेशन पर्यंत चालत जायची. अगदी. पण आता गेल्या 2 जनरेशन मध्ये माणसाचं चालणं ऑलमोस्ट शून्य झालं. जसं आविष्कार होतात ना, तसे माणूस पूर्णपणे संपतोय. जसं मोबाईलचा आविष्कार झाला आणि व्यायाम फक्त एवढाच आला, एवढाच व्यायाम होतो. मुलं कबड्डी खेळतात, खो खो खेळतात, नाही का, धनुष्यबाण खेळतात, रायफल शूटिंग सगळं खेळतात, मैदानी खेळ खेळतात, पण खेळतात ते मोबाईलवर. हे दुर्दैव आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं पहिल्यांदा जे आहे ते पळता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे नेम धरून तुम्हाला मारता आलं पाहिजे. बरं. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सुटता आलं पाहिजे. जर तुम्हाला पकडलं गेलं तर सुटता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं सुटता आलं पाहिजे आणि पळता आलं पाहिजे. आता बेसिक असा वार जो केला जातो, गचंडी धरते किंवा शर्ट धरतात किंवा खांदा धरतात, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय ना की असं अंग लवचिक इतकं पाहिजे की इझिली तुम्ही तिथून पळ काढता आलं पाहिजे. अगदी लवचिक जरी नसलं तरी बेसिक ज्या काही गोष्टी आहेत ना, ते तुम्हाला कसं, युद्धकला हा विषय काही 4-5 दिवसात शिकण्याचा विषय नाहीये किंवा 2-4 महिन्यात किंवा 4-6 महिन्यात शिकण्याचा विषय नाहीये. त्याला एक तपश्चर्याच लागते. पण अशा काही गोष्टी आहेत तर ते प्रत्येकाने शिकल्या पाहिजेत, जे सहज सोप्या पद्धतीने शिकू शकतो आपण. अगदी 2 दिवसाचा वर्ग जरी तुम्ही गेला तरी सुद्धा तुम्ही त्या गोष्टी शिकू शकता. अच्छा. मग तुम्ही असे शॉर्ट कोर्सेस पण डिझाईन केले आहेत का? म्हणजे तुमच्या शाखांमध्ये कंटिन्युअस क्लासेस चालतात. अगदी. पण असं नाही का 2 दिवसाची कार्यशाळा किंवा 1 दिवसाची कार्यशाळा, असं पण तुम्ही काही डिझाईन केलेलं आहे? केले ना. अच्छा. आपण एक दिवसांचा वर्ग पण घेतो, ज्याच्यामध्ये काय केलं पाहिजे बेसिक, आणि त्यांना उभं करून हे तुला जमतंय का बघ, आणि त्यांना शिकवण्याचा आपण प्रयत्न करतो, शिकवतोच. दुसरी गोष्ट म्हणजे 7 दिवसांचा वर्ग, 7 दिवसांचं शिबिर घेतो वर्ग, 7 दिवसाचं शिबिर घेतो. त्यानंतर 7 दिवसाचं 15 दिवसाचं शिबिर वगैरे घेतो, आणि त्यानंतर आपण त्यांना गुरुकुल पण एक पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. तर तिथे येऊन पण ते आपण प्रशिक्षण घेऊ शकतात. आणि त्याचबरोबर शाखा आपल्या ज्या आहेत त्या दैनंदिन शाखा पण आहेत आणि साप्ताहिक शाखा पण आहेत. त्या ठिकाणी जाऊन सुद्धा मुलं प्रशिक्षण घेऊ शकतात. बरं. आता या शाखा साधारण कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत? मुख्य ज्या शाखा आहेत, सुरुवात जी झाली ती पुण्यातून झाली, आणि त्याचबरोबर मग जवळपास 7-8 जिल्ह्यांमध्ये आपण हे प्रशिक्षण वर्ग सुरू केलेत. कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये? जसं की नाशिक आहे, रायगड आहे, ठाणे आहे, मुंबई आहे, जळगाव आहे, रत्नागिरी आहे, पुणे आहे, सातारा आहे,
अशा अनेक 7-8 जिल्ह्यांमध्ये आपण ते प्रशिक्षण वर्ग जवळपास 43 शाखा आपल्या आहेत. आणि त्या शाखांमधून मुलांना युद्धकला प्रशिक्षण आणि संस्कृती संवर्धन नक्की काय केलं पाहिजे, मुलींनी काय केलं पाहिजे. मी असं आवाहन करीन व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना, सरांचा नंबर डिस्प्ले स्क्रीनवरती तर येतच असेल. ज्या ज्या शाखा जर या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण संपर्क करा आणि ह्या शाखेच्या जवळपास आपण जर राहत असाल, सरांकडनं माहिती घ्या, तर तिथं स्वतः जॉईन व्हा. आणि जरी तुम्ही लांब राहत असाल तर सरांना रिक्वेस्ट करा की तुमच्या एरियामध्ये तुम्ही 1 दिवसाची कार्यशाळा किंवा 7 दिवसाचं शिबिर असं काही तुमच्या माध्यमातून अरेंज होऊ शकते का, याचा तुम्ही पण विचार करा. कारण की ही फक्त काय नितीनजींचीच जबाबदारी नाहीये, ही तुमची पण जबाबदारी आहे. तुमच्या मुलांना युद्धकला यायला पाहिजे ही तुमची पण जबाबदारी आहे पालक म्हणून. आणि त्याच्यामुळे तुम्ही सरांचा नंबर घ्या, डिस्प्लेवरती पॉपअप होत आहे, आणि सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा. पुढचा माझा अजून एक प्रश्न होता, खूप बेसिक लेवलचा प्रश्न आहे. कोणतंही वेपन चालवताना बेसिक चुका माणूस काय करतो? आता बरेच वेळेला काय होतं, टीव्हीवरती असे ते शोज वगैरे असतात ना, हत्यार असं फिरवून दाखवतात, लाठीकाठी फिरवून दाखवतात, ढाल तलवार आणि असे ते वेगवेगळे जम्प्स मारतात, आणि त्याला पण काहीतरी म्हणतात की वार करायची पद्धत वगैरे, असं खूप रोमांचक असतं. बघितल्यावरती असं माणूस भांबावून जातो. बरेच वेळेला गडकोट मोहिमेवरती जेव्हा आपण जातो तिथे पण आपल्याला असं ते प्रशिक्षण काय म्हणूया आपण, एक तो शो असतो 20 मिनिटं 30 मिनिटाचा, की ते लिंबू वगैरे पण नाही का कापून दाखवतात किंवा पोटावरती नारळ ठेवतात आणि फोडून दाखवतात. ते बघताना एकदम वाव असं फिलिंग येतं आणि जोश येतो अंगामध्ये. पण ते करायला लागल्यानंतर माणूस नक्कीच काही ना काहीतरी गडबड करत असेल. म्हणजे एखाद्या फॉर्म्युला 1च्या रेसरला गाडी चालवताना बघून माणूस थक्क होतो, पण गाडी स्वतः चालवायला बसला की त्याला क्लच आणि ब्रेकमध्ये कन्फ्युजन होतं. अशा बेसिक मिस्टेक काय होतात वेपन्सच्या बाबतीत लोकांच्या? युद्धकलेला एक परंपरा असली पाहिजे, जी गुरु परंपरा, त्या परंपरेतनं तुम्ही शिकलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला शास्त्रशुद्ध शिकायचं असेल तर काय झालंय, हल्ली युट्यूबवरती किंवा रील्स वगैरे बघून वगैरे मुलं लाठीकाठ प्रयत्न करतात. अच्छा, लाठी येते, ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे, पण शस्त्रविद्या ज्यावेळेस तुम्ही शिकायला जाता, ज्यावेळेस शस्त्र तलवार असेल किंवा दांडपट्टा वगैरे असेल, ज्यावेळेस तुम्ही शिकायला जाता, तर त्याच्या पाठीमागचं ते कसं धरायचं इथपासून सुरुवात होते. अच्छा, त्याचा वार कसे असतात हे सुद्धा माहित नाही, आणि ते असंच फिरवलं जातं, कसंही फिरवलं जातं, आणि ते अतिशय चुकीचं पद्धतीने फिरवलं पण गेलंय. आणि त्याचा कुठेतरी मग लोकांना असं, बाहेरच्या लोकांना असं वाटतं की अरे कुछ नाही आहे, म्हणजे आपल्या शस्त्रविद्येपेक्षा हे काहीच नाहीये, असं पण एक समज लोकांना होतो. बरं. प्रत्येक राज्यामध्ये एक युद्धकला आहे. हो. जसं की तामिळनाडूला आहे, केरळला आहे कलरी मार्शल आर्ट, पंजाबला थांगता आहे. म्हणजे असे बरेच प्रत्येक राज्यामध्ये एक युद्धकला आहे. मग त्यांना असं वाटायला लागतं कधी कधी की अरे आपली युद्धकला चांगली आहे. ते त्याच्यामध्ये इगो येतो, आमची युद्धकला चांगली का तुमची युद्धकला चांगली. एवढी केरळमध्ये युद्धकला चांगली असून सुद्धा केरळची परिस्थिती काय आहे आपण बघू शकतो. म्हणून शिवकालीन युद्धकला शिकली गेली पाहिजे. महाराष्ट्राची युद्धकला का? कारण केरळमध्ये धर्म नाही वाचू शकलेले. 40-50 काय, आय थिंक 60% हिंदू गायब झालेत. हो, अगदी अगदी. कारण त्याच्यापासून प्रेरणाच नाही मिळते ना. प्रेरणा कुठे मिळते? शस्त्रांपासून प्रेरणा कुठे मिळते आपल्याला? म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की फक्त शस्त्र चालवून जर प्रेरणा मिळाली असती तर धर्म तिथे पण टिकलाच असता ना. तो तिथे नाही टिकला. म्हणजे फक्त शस्त्र शिकून प्रेरणा नाही मिळत, त्याच्या बरोबरीनं अजून काय पाहिजे? त्याच्या बरोबरीनं विषय काय की महाराष्ट्रामध्ये असं विषय आहे की तलवार म्हटलं की गोदाजी जगताप, मावळे किंवा शिवाजी महाराज आपले आठवतातच. मग हे आठवत असताना, किंवा दानपट्टा म्हटलं की बाजीप्रभू आठवणार, जीवा महाले आठवणार, विटा म्हटलं की शिवा काशीद आठवणार. प्रत्येक शस्त्र म्हणजे भाला घेतला तरी आपल्याला आपले उमाजी नाईक आठवतात. प्रत्येक शस्त्राची एक स्टोरी आहे, ऐतिहासिक वारसा आहे आपला. ती शस्त्र ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस ते ज्यांनी घेतलंय त्याचं चरित्र पण आपल्याला आठवत असतं, आणि ते चरित्रच आपलं चारित्र्य निर्माण करण्यासाठी, देवदेश धर्माच्या रक्षणासाठी उपयोगी पडतं. त्याच्यामुळेच शिवकला जी आहे आपली, शिवनीती आहे, शिवकला जी आहे, युद्धनीती आहे, याच्यामुळेच धर्म वाचू शकतो. अगदी अगदी. हे म्हणजे कराटे आणि हे जर शिकवलं पोरांनी, ठीक आहे, शिकावं, ज्यांना आवड आहे त्यांनी करावं. नाही, पण कराटेमध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जसं केरळची युद्धकला आहे त्यांनी काही धर्म टिकलं नाही, तसं कराटे पण विषय काय माहितीये का? आता माझे पण अनेक मित्र आहेत कराटेमध्ये प्रशिक्षण वगैरे घेतात. माझी स्वतःची पत्नी जी आहे ती ब्लॅक बेल्ट आहे. ती माझ्या बरोबरच प्रशिक्षण देते. मी पण काही काळ कराटे शिकलोय. पण त्याच्यामध्ये विषय असा होतो की पूर्णपणे परकीय भाषा असते.
इचनी सनसू गो म्हणजे काय तुम्हाला म्हणजे हेच नाही ना. तुमचा बो आपला नमस्कार नाहीये बो रे. बो म्हणजे काय? बो म्हणजे नमस्कार. अच्छा. हा ते नमस्कार आपण अच्छा, म्हणू बो शकतो ना. BOW बो. हा. हा हा ते त्यांच्या भाषेमध्येच त्यांचे टेक्निक सगळे सांगणार हो तुम्हाला. हो त्यांची भाषा पूर्णपणे वापरली जाते. हा. म्हणजे ज्यावेळेस आपण कराटेच्या वर्गावरती जातो हा. त्यावेळेस जवळपास 50 ते 60% आपण चायनीज भाषा वापरतो, बर. जापनीज भाषा वापरतो. हम्म. ज्या भाषा वापरल्यानंतर कधी त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण होईल का किंवा राग निर्माण होईल का चायनाबद्दल? नाही होऊ शकत आहे. आणि सर्टिफिकेट पण त्याच्यावरती चायनामध्ये असतं. मग चायनाबद्दल राग निर्माण कसा होईल तुम्हाला? ट्रेनर इकडचा शिकवतोय सगळं इकडचा आणि सर्टिफिकेट त्यांचं. त्यांचं सर्टिफिकेट, त्यांची भाषा, हा आहे प्रोपगेंडा. हा तोच आहे प्रोपगंडा. त्याच्यामुळं युद्धकला हा जी काही विषय सुरू केला पण आपण, विचार करा ना, म्हणजे तुम्ही सांगितलं म्हणून आता मला क्लिक झालं. लहानपणी जर मी शाळेत असताना जर विचार केला असता मला पण काहीतरी शिकायचंय, माझ्या डोक्यात पहिल्यांदा कराटेच आलं असतं. अगदी म्हणजे हे प्लांट केलं गेलेलं आहे. अगदी अगदी. कराटे शिकायची काय गरज होती, किंवा कराटेचा कोर्सच का पाहिजे, कराटेच्या कॉम्पिटिशनच का पाहिजे? जर आपली शिवनीती आहे, युद्धनीती आहे, आपल्या कला आहेत, चला साऊथ इंडियाची घेऊया आपण, कलारी घेऊया, किंवा तुम्ही म्हणला तसं कर्नाटकची घेऊया, पंजाबची घेऊया. एवढ्या सगळ्या असताना ह्याच का? हा प्रोपगेंडा आहे अगदी कराटे. आणि ते काय शावलिन वगैरे, निंजा विंजा, पोरांना फार क्रेज असते. त्याचे व्हिडिओ आली तर ते मोबाईल मध्ये तुम्ही बघितलं असेल, सगळे चायनीज सिरीज वगैरे असतात, कार्टून वगैरे जे असतात ना, हे सगळे पण चायनीज जॅपनीजच असतात. अगदी अगदी. म्हणजे हाच सगळा प्रोपागेंडा आहे, आपल्या धर्माशी, आपल्या संस्कृतीपासून तोडायचा आणि बाहेरचं काहीतरी फापट पसारा, मॅगी, हक्का नूडल टाकून द्यायचं. मुलांना पण म्हणजे ज्यावेळेस माझी सुरुवात झाली ना त्यावेळेस लोकांना तलवार बघायची इच्छा कुठली व्हायची? निंजा तलवार. निंजा नाही तलवार का? का? तसले तलवारी वगैरे, तसली तलवार आहे का तुमच्याकडे? हा. मला मागत होते लोक, तुमच्याकडे ती तलवार आहे का? पण ज्यावेळेस त्यांना आपली मराठा धोप काय आहे, नाही का, हे ज्यावेळेस कळायला लागलं त्यांना, की बघितल्या लोकांनी हळूहळू, तर त्यावेळेस ती क्रेज वाढायला लागली. नाही तर त्या आधी लोकांना चायनीज वगैरे सगळं, शाओलिन टेम्पल, सामुराई तलवार वगैरे. सामुराय आणि लोकांना कसं शेवटचं ध्येय काय युद्धकलेतलं किंवा नाही का जे काय मार्शल आर्ट वगैरे, तर चायनाला जायचं. बर का? हा, तिथे का? शाओलिन टेम्पलला जायचंय. शाओलिन बरं. टेम्पल आहे, मला एकदा तरी आयुष्यात शाओलिन टेम्पलला जायचं, शाओलिन टेम्पल अशी भावना त्यांच्या निर्माण व्हायची मनामध्ये. आणि चायनाबद्दल अजिबात तिरस्कार नाही, राग नाही, जो की आपला भारताचा पहिला शत्रू चायना आहे. तर मग ते सहज पद्धतीने कोणत्याही वस्तू घेतात त्यांच्या, बरोबर. सहज पद्धतीने त्यांची ती भाषा शत्रुत्वाची भावनाच संपून टाकली ना. संपूर्ण टाकले जाते. डोक्यामध्ये लहानपणापासून हेच झालं की आपल्याला त्यांचं घ्यायचंय, मुळात आपल्याकडे काहीच नाही, आपल्याला त्यांचंच घ्यायचंय. मुळात लढायचं जे असतं ना ते शत्रूशी असतं. हा. आणि शत्रुबोध जर नाही झाला तुम्ही लढणार कोणाबरोबर? शत्रू तुमचा संपून टाकला. बरोबर. त्याच्यामुळं ती कराटे म्हणजे काही लोक चांगले पण आहेत त्याच्यामध्ये, चांगले देवदेवी धर्माचे संस्कार पण देतात, पण मूळ जे आहे ना त्याचं, तर ते देवदेवी धर्माला धरून नाहीये. बरोबर. कुठेही तिथं मातृदेवभाव शिकवलं जात नाही, कुठेही पितृदेवभाव शिकवलं जात नाही, आचार्य देवभाव शिकवलं जात नाही, राष्ट्रदेवभाव शिकवलं जात नाही. त्याच्यामुळं त्याच्यापासून थोडंसं लांब राहून आपले भारतीय जे आहे, भारतामधलं शिवकालीन युद्धकला ते मुलांनी शिकलं पाहिजे. तिथंच मुलांचं मन, मनगट, मस्तिष्क, त्याचबरोबर देशप्रेम आणि त्यांचं चारित्र्य निर्माण होतं. म्हणून हे याच्यात रिलेटेड एक प्रश्न विचारतो तुम्हाला. आपल्याकडे गुरुकुल पद्धत होती आधी शिकायची, त्याच्या बाबतीत तुमचं काय मत? इंग्रजांनी जी काही शिक्षण पद्धती आपले पहिल्यांदा तोडून टाकली. हो, ते मॅकॉलीने पूर्ण संस्कृती, टीव्ही मॅकॉलीने आपली शिक्षण पद्धती ब्रेक केली. अगदी अगदी. टीव्ही मॅकॉलीने मुळात अभ्यास केला, अंतर्बाह्य भारताचा अभ्यास केला, आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात असं आलं की कशामुळे हे लोक गुलाम नाही होणार, कशामुळे हे धर्मांतरित नाही होणार? कारण आर्थिक सुबत्ता आहे, ज्ञानी लोक आहेत. बरोबर. कशामुळे? हे गरजच नाहीये काही, तुझ्याकडे वेगळं काही भारी नाहीच आहे. हा, त्याच्यामुळे ते गरीब नसल्यामुळे भिकारी नव्हता एकही आपल्या देशामध्ये. बरोबर. भिकारी आता झालेत. गरीब असतील, श्रीमंत गरीब थोडंफार हे असायचं, गरीब तर एवढे नव्हतेच आपले जास्त करून. सगळे आर्थिक सुबत्ता होती, प्रत्येकाकडं गायधन होतं, शेती होती, शेतीप्रधान देश आहे आपला. त्याच्यामुळे प्रत्येक जण खाऊ शकत होता, व्यवस्थित साठवू शकत होता वर्षभराचं, आणि व्यवस्थित जगत होता. मग त्याच्यामध्ये ते कुठून येते? आर्थिक सुबत्ता कुठून येते त्याची? बुद्धिमत्ता कुठून येते त्याची? देशप्रेम कुठून येते? संस्कृती जपतोय कुठून? तर ते गुरुकुलमधून. मग गुरुकुलमध्ये ज्ञान कुठून येते? संस्कृतमधनं. गुरुकुल परंपरा त्यांनी पूर्णपणे बंद केली टीव्ही मॅकॉलीने, आणि गुरुकुल अक्षरशः जाळली आपली. बरोबर आहे. आणि आचार्यांना मारून टाकलं आणि इंग्रजीचं सक्तीकरण केलं.
सिस्टमॅटिक पद्धतीने हा. डिस्ट्रॉय करून टाकली सगळी अगदी. सिस्टम. इंडियन एज्युकेशन ऍक्ट आणला आणि त्याच्या माध्यमातून इंग्रजीचं सक्तीकरण केलं आणि संस्कृत कालेबाह्य करून टाकली. बरोबर आहे. संस्कृत शिकायचं नाही. मग त्यांनी ते हेच केलं, फातोच काढला थोडक्यात. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की जी मूळ ही आहे संस्कृतीपासून आपण लांब लांब गेलो. गेलो. रूट्सच आपण आपले विसरलो. शिक्षणच बंद केलं ना. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हटलं जातं ना. हो. मॅक्युलर शिक्षण हे गाढविणीचे दूध आहे, नाही का. ते जर पेलं ना हम्म. की गाढवच बांधतात लोक. म्हणून बरोबर आहे. ख्रिश्चनांकडे त्यांचं शिक्षण आहे, हम्म. मुसलमानांकडे त्यांचं शिक्षण आहे, बरोबर आहे. पण हिंदूंकडे हिंदूंचं शिक्षण नाही. नाहीये. तर ते शिक्षण कुठून मिळतं तर गुरुकुलमधून. हम्म. म्हणून गुरुकुलांची परत एकदा स्थापना झाली पाहिजे. हम्म. परत एकदा गुरुकुलाचा उदय झाला पाहिजे, जे की मोदींचं पुढचं टार्गेट जे आहे ते बी मॅक्युलरला संपवणं. हम्म. मोदींनी जे काय एज्युकेशन सिस्टीम पूर्ण. लाल किल्ल्यावरनं जे पहिल्यासारखं आता भाषण केलं, हो. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की टीबी मॅक्युलरला म्हणजे आता 200 वर्ष पूर्ण होत आहेत 10 वर्षानंतर, तर त्यावेळेस त्याला त्याचा पूर्णपणे विचार संपवणं गरजेचं आहे. संपवणं गरजेचं आहे. आता नुकतेच मॅक्युलरला 200 शिक्षण येऊन 200 वर्ष पूर्ण होत आहेत. हम्म. त्यावेळेस मोदींनी सांगितलं की या 10 वर्षामध्ये मॅक्युलरला पूर्णपणे संपुष्टात आणायचं आपल्याला. बरोबर. तर त्याच्यामुळे गुरुकुल ही झालीच पाहिजे. हा, त्याला पॅरलल सिस्टीम पण द्यायला लागेल ना. भारतीय शिक्षण पद्धती कुठे आहे, तर ती भारतीय शिक्षण पद्धती कुठून येणार तर गुरुकुलमधून येणार. बरोबर. आता आपण थोडं पॉडकास्टच्या शेवटच्या भागामध्ये येऊया. जर ओव्हरऑल तुम्ही आता महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर रस्त्यावरती उतरून खतरो के खिलाडी ज्याला आपण म्हणतो ना, की धर्मासाठी जर कोणी झुंज करत असेल, भांडण करत असेल, तर ते आता गोरक्षक आहेत. अगदी. म्हणजे ते ज्या लेवलची रिस्क घेत आहेत ना, हॅट्स ऑफ. म्हणजे काय म्हणतात, सलाम शब्द चुकीचा आहे, आपला नाहीये, सल्यूट. खरं. नमस्कारच केला पाहिजे त्यांना, साष्टांग नमस्कारच त्यांना आपण करू शकतो. अगदी. हे गोरक्षक हेच हिंदू रक्षक आहेत. पण या हिंदू रक्षकांना सुद्धा हत्याराचं ट्रेनिंग गरजेचं आहे, युद्धनीती शिकणं गरजेचं आहे. तर मी आपल्याला विनंती करतो की आपण ह्यांच्यासाठी काही स्पेशल कोर्सेस डिझाईन करा. आणि जर ऑलरेडी असतील कोर्सेस स्पेशल गोरक्षकांसाठी, कारण की हे काही शाळेतली पोरं नाहीयेत, हे बरोबर आहे. थोडेसे आपण म्हणूया कॉलेजमध्ये किंवा 20-25ची पोरं सगळी तरुण पिढी आहे, यांच्यासाठी एक दमदार तुम्ही कोर्स कोणता जर तुमचा असेल तर तुम्ही त्याची माहिती द्या. कारण की, आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन या व्हिडिओच्या माध्यमातून की सगळ्यांनी तुमच्या भागामध्ये सरांना बोलवा आणि हा कोर्स त्यांच्याकडनं शिकून घ्या आणि सक्षम बना. एका सुद्धा गोरक्षकाच्या केसाला धक्का लागता कामा नये. प्लीज तुम्ही थोडंसं सांगा कोर्स. अगदी. ज्या गोरक्षकांची परिस्थिती बघा कशी आहे की त्यांना हे शिकणं किती गरजेचं आहे. पोलिसांचं संरक्षण जरी घेतलं त्यांनी तरी सुद्धा, किंवा कायदेशीर माध्यमातून जरी त्यांनी गोरक्षण केलं तरी सुद्धा तिथं मुसलमान एकत्र येतात. टोपी दिसली की एकत्र येणार, जमायला सुरुवात होते. अवैध असू दे तर कसं पण असू दे, तिथं येणार, एकत्र येणार आणि त्याला घेराव घालणार आणि त्याला मारण्याचा किंवा बाचाबाची करण्याचा, पोलीस जरी असले तरी मारण्याचा प्रयत्न होतो तिथं. आणि 1-2 नाही जर करत ते, किमान एक 10-15 जण, 20-25 जण झुंडीनेच येतात ते. आणि अशा वेळेस काय केलं पाहिजे तर त्याचं सगळं प्रशिक्षण आपण गोरक्षकांना देतो आणि अगदी कायद्याला धरून सगळ्या गोष्टी. म्हणजे असंही नाही की अवैध कुठल्या गोष्टी करतो किंवा बंदूक चालवणं किंवा कुठलीही चुकीच्या गोष्टी किंवा जे कायद्यात बसत नाही अशा कुठल्याही गोष्टी न करता जे कायद्याला मान्य आहे अशा सगळ्या गोष्टीतून आपण गोरक्षकांना प्रशिक्षण देतो. तर ते सगळ्यांनी, मला वाटतंय गोरक्षकांनी हे प्रशिक्षण घेतलंच पाहिजे. जसं मुलींना याची गरज आहे, प्रत्येक मुलीला याचं स्वसंरक्षणाची गरज आहे, तसंच सगळं म्हणजे सर्व गोरक्षकांना या प्रशिक्षणाची गरज आहे आणि ते राष्ट्रीय संघ तुम्हाला प्रशिक्षण देतं. तुम्ही या प्रशिक्षण घ्या आणि नक्कीच याचा उपयोग तुम्ही करू शकता स्वतःसाठी. नाही, नक्कीच. आणि आपण जे महान कार्य करत आहात ना, म्हणजे मला असं वाटतं की आपला जो शाखांचा नंबर आहे ना, हा 40 नाही, हा 4000 सुद्धा झाला ना तरी पण तो कमीच पडणार आहे. अगदी. ज्या दिशेने आपला देश चालला आहे ना, म्हणजे आपल्यासारखे कमीत कमी 1000 लोक तयार झाले पाहिजे. अगदी. आणि आपल्या पॉडकास्टचं उद्दिष्टच ते की आपण लोकांसमोर यावं आणि आपल्याकडनं प्रेरणा घेऊन आपल्यासारखे 1000 तयार व्हावे. अगदी. कारण की आपण बघितलं तर बांगलादेशमध्ये काय झालं. हो. पॉप्युलेशनचा नंबर गेम आहे सगळा. जर तो पॉप्युलेशन नंबर जर आपला चेंज झाला ना, वेळ नाही लागणार आहे आपल्याला टोपी घालायला. अगदी. आणि जे धर्मरक्षणाची ज्यांना जाणीव नसते आणि काही करायचं नसताना शंड लोक जे असतात ना, त्यांना सांगून पण काही उपयोग नाही. ते यांच्या गळ्यावरती जेव्हा तलवार ठेवू ना, हे पूर्वी कन्वर्ट जे जसे लोक झाले ते तसे उद्या पण होणार आहेत. अगदी.
यांच्या भरोश्यावर आपण देशाला नाही सोडू शकत. अगदी अगदी. त्याच्यामुळे मी विनंती करतो सर्व लोकांना की आपण सरांचा कोर्स आपल्या एरियामध्ये नक्की आपण ठेवा, ऑर्गनाईज करा, सरांशी कॉन्टॅक्ट करा, कुठं कुठं शाखा आहेत त्यांची माहिती घ्या आणि सक्षम बना. आणि संरक्षण ही पोलिसांची जबाबदारी नाहीये, ही तुमची जबाबदारी आहे, हे ध्यानात ठेवा. सर, आपण पुन्हा एकदा अजून एकदा डिटेलमध्ये पॉडकास्ट करूया, ज्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक काही टॉपिक घेऊया, जसं की स्त्रीचं संरक्षण किंवा सिनियर सिटीजनचं पण हल्ली चेन स्नॅचिंग वगैरे, असे पण 2-4 मुद्दे आपण कव्हर करूया आणि पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण नक्की भेटूया. तोपर्यंत सर, जय श्रीराम. जय श्रीराम, जय हनुमान.